आणि जे डिस्क फ्लोरेट्स आहेत ते काय आहेत, फंक्शनल आहेत. ओके, फर्टाईल आहेत. ते मेन रोल प्ले करतात ॲज अ रिप्रोडक्टिव्ह. ओके, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणून मेन रोल प्ले करतात ते डिस्क फ्लोरेट्स. हे महत्वाचं आहे आपलं. हे तुम्हाला विचारतात की फ्लोरेट्स फर्टाईल आहेत का डिस्क फ्लोरेट्स. ओके, काय प्रॉब्लेम? आता बघा, आपल्याला 6वा एक्सरसाइज बघायचा आहे. इमॅस्क्युलेशन आणि हायब्रिडायझेशन टेक्निक्स इन कॅस्टर आणि कॉटन मधला. ओके, महत्वाचं प्रॅक्टिकल आहे. कुणाचा ऑडिओ सुरू आहे बघा, जरा थोडं बंद करा. ऑडिओ कुणाच तरी सुरू आहे, त्याला डिस्टर्ब होते लेक्चरमध्ये. ओके, आता बघूया आपण एक्सरसाइज नंबर 6, इमॅस्क्युलेशन अँड हायब्रिडायझेशन टेक्निक्स इन कॅस्टर अँड कॉटन. ओके, कॅस्टर आणि कॉटन मधलं इमॅस्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं, मेल पॅरेंट कशा पद्धतीने रिमूव्ह केला जातो, आणि हायब्रिडायझेशन करून कशा पद्धतीने न्यू व्हरायटीज आहेत किंवा आपण काही अचिव्हमेंट्स केले. ओके, ते आपण यात पाहायचं आहे. ओके, बघा, कॅस्टर फॅमिली काय आहे, इफोर्बियासी. ओके, महत्वाची फॅमिली आहे इफोर्बियासी. बॉटॅनिकल नेम काय आपल्याला माहिती आहे, रिसिनिस कम्युनिस. ओके, बॉटॅनिकल नेम रिसिनिस कम्युनिस. त्याचा क्रोमोझोम नंबर काय आहे, 2n = 20. ओके, क्रोमोझोम नंबर 20 आहे त्याचा. त्यानंतर आता बघा, फ्लोरल बायोलॉजी. ओके, फ्लॉवर कशा टाईपचा आहे, ओके, बायोलॉजी त्याची कशी आहे ते आपण बघूया. कॅस्टर इज अ मोनोशियस प्लांट. ओके, मोनोशियस प्लांट म्हणजे काय आपल्याला माहित आहे, ओनली वन सिंगल सेक्शुअल ऑर्गन त्यामध्ये प्रेझेंट असतो. ओके, कॅस्टर इज अ मोनोशियस प्लांट. ओके, जसं की आपण पपया म्हणतो. ओके, मोनोशियस प्लांट आहे म्हणजे काय, तर मेल आणि फिमेल सेक्स आहेत ते कसे असतात, मोनोशियस म्हणजे काय, तर एकाच ह्याच्यावर प्रेझेंट आहे. ओके, डायोशियस म्हणजे काय आपण म्हणतो की दोन डिफरंट प्लांट्सवरती दोन डिफरंट सेक्स ऑर्गन्स आहे प्रेझेंट आहेत. ओके, आलं लक्षात येतं, ते चुकून झालं. मोनोशियस म्हणजे सिंगल आणि डायोशियस म्हणजे काय, दोन डिफरंट प्लांट्स असतात. आपण पपयाचं उदाहरण घेतलं तर मेल जो सेक्स ऑर्गन असतो तो एका प्लांटवरती आणि फिमेल सेक्स ऑर्गन असतो तो दुसऱ्या प्लांटवरती, असं असते. ओके, कॅस्टरमध्ये काय एकत्रच मेल फ्लावर्स ऑकर्स टुवर्ड्स बेस ऑफ द इन्फ्लोरोसन्स. ओके, जो इन्फ्लोरोसन्स असतोय त्याच्या बेसला म्हणजे खालच्या बाजूला काय असतात, तर मेल फ्लावर्स असतात. ओके, मेल फ्लावर्स असतात, व्हाईल फिमेल फ्लावर्स फॉर्मड ऍट द टॉप ऑफ द इन्फ्लोरोसन्स. ओके, टॉपला काय असतात, फिमेल फ्लावर्स असतात आणि बेसला काय असतात, तर मेल फ्लावर्स असतात. मेल फ्लावर्स आर मोनोक्लॅमिडियस. ओके, मोनोक्लॅमिडियस म्हणजे काय, एकाच वरती स्टॉक वरती. ओके, एकच अशा पद्धतीचा देठ असतो त्याच्यावरती ते सिच्युएटेड असतात. मेल फ्लावर्स आर मोनोक्लॅमिडियस विथ 5 पेरिनियल लोब्स विच आर स्कॅप्लॉइड. ओके, स्कॅप्लॉइड टाइप काय असते, त्यात लोब्स असतात, 5 पेरियंत असतात. ओके, ते दाखवले बघा आपल्याला, 1 2 3 4 5 अशा टाइपचं पेरियंत असते आणि त्याला काय असतात, लोब्स असतात. असे ते लोब्स दाखवलेत बघा आपल्याला काटेरी असं, विच आर स्कॅप्लॉइड. ओके, म्हणजे स्केली स्ट्रक्चर असते त्याला. त्यानंतर बघा, मेल फ्लावर्स कॅलिक्स मेम्ब्रेनेशियस. ओके, मेम्ब्रेनियस असतात, स्प्लिटिंग इंटू 3 to 5 वेल्वेट सेगमेंट्स. ओके, सेगमेंट्स मध्ये 3 ते 5 सेगमेंट्स मध्ये डिवाइड केलेले असतात. त्यानंतर स्टॅमेन्स आर 5. ओके, स्टॅमेन्स किती आहेत, 5 असतात. कोनेट ऍट द बेस अँड रिपीटेडली ब्रांचड. ओके, ब्रांचिंग असते जास्त प्रमाणात. त्यानंतर फिलामेंट्स क्राउडेड असतात, व्हेरियसली कोनेट ऑर इन ब्रांचिंग क्लस्टर. ओके, ब्रांचिंग क्लस्टर असते त्यांचं. अनदर सेल्स डिस्टिंक्ट डिस्टन्स अँड सबलोग और डायव्हर्जंट असतात. त्यानंतर फिमेल फ्लॉवर्स कसे असतात बघा, तर मोनोक्लॅमिडियस. ओके, विथ 5 सेप्लॉइड पेरियंत. ओके, 5 असतात पेरियंत. त्यानंतर 3 स्टाइल्स विथ ईच विथ बायफिड स्टिग्मा. ओके, काय असतात, 3 स्टाइल्स असतात, त्यावरती काय असतात, बायफिड स्टिग्मा, वर असा स्टिग्मा अरेंज असतोय. ओके, त्यानंतर विच आर पॅप्युलस. ओके, सेल्स 1 ओइल्ड कॅप्सूल ऑफ 2 to 3 वॉल्व कोकाय. ओके, त्या आपण बघितलं गोल स्ट्रक्चर असतात, त्यात काय असतात, 2 ते 3 वॉल्व असतात आणि त्यात कोकाय असतात. ओके, देन सीड्स अब्लॉंग टेस्टा क्रस्टेशियस अल्ब्युमिन फ्लेशी कटोल्डन्स
ब्रॉड अँड फ्लॅट असते. ओके, सीड कसं असते, ॲबलॉंग असते, विथ टेस्टा क्रस्टेशियस असते, कठीण असं असते कव्हरिंग, ते अल्ब्युमिनचं कंटेंट असते त्यात. ओके, कॉटिल्डोनस ब्रॉड आणि फ्लॅट असतं. ओके, इथं दिलंय आपल्याला डायग्राम मध्ये दाखवलंय बघा, फिमेल फ्लावर कशा पद्धतीचा असते आणि कशा पद्धतीचा आहे दाखवलंय आपल्याला बघा डिटेल. त्यानंतर बघा अँथेसिस आणि पॉलिनेशन. ओके, मेल फ्लावर्स काय होतात, ओपन 2 to 3 days अर्लियर दॅन द फिमेल फ्लावर्स. ओके, जे मेल फ्लावर्स असतात ते काय होतात 2 ते 3 दिवस अगोदर फिमेल फ्लावरच्या ओपन होत असतात. ओके, तीच कंडिशन कोणती, तर प्रोटो अँड्रस कंडिशन. ओके, महत्वाची कंडिशन बघा, व्हॉट इज प्रोटो अँड्रस, तुम्हाला डेफिनेशनला वगैरे विचारतात थेअरी किंवा प्रॅक्टिकल एक्झामिनेशनला किंवा वायवाला पण विचारतील की प्रोटो अँड्रस कंडिशन म्हणजे काय, की अशी कंडिशन ज्यामध्ये अँड्रोशियम आहे, म्हणजे मेल सेक्शुअल ऑर्गन अगोदर मॅच्युअर होतो. कोणाच्या, फिमेल सेक्स ऑर्गनच्या अगोदर मेल सेक्स ऑर्गन काय होतो, मॅच्युअर होते. ओके, त्याला म्हटलं जातं की प्रोटो अँड्रस कंडिशन. ओके, कॅस्टर मध्येही असते. तुम्हाला MCR ला पण विचारतात बघा, किंवा ऍग्री MPSC ला जर प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला असे MCQ विचारले जातात. प्रोटो अँड्रसचे एक्झाम्पल काय आहे, परत प्रोटोगायनस कंडिशन एक असते बघा. ओके, प्रोटो अँड्रस झाले आणि प्रोटोगायनस कंडिशन एक दुसरी असते. प्रोटोगायनस म्हणजे काय असणार आता, तर गायनोशियम मॅच्युअर बिफोर दी अँड्रोशियम. ओके, गायनोशियम म्हणजे जे फिमेल सेक्शुअल पार्ट आहे तो अधिकार मॅच्युअर होतो कोणाच्या, तर मेल सेक्शुअल ऑर्गनच्या अगोदर. ओके, प्रोटो अँड्रस कंडिशन असते. ओके, ते कशामध्ये असते, कोणकोणत्या क्रॉपमध्ये, कोण एक्झाम्पल सांगते का मला प्रोटो अँड्रस कंडिशनचे, कोणत्या क्रॉपमध्ये असते, आहे कुणाला मेज. ओके, मेज. ओके, गुड. अजून प्रॅक्टिकलला सुरुवातीला तुम्ही बघितले की कुठेतरी गेले प्रोटो अँड्रस, बाजरामध्ये असते का, असते ना, सॉरी प्रोटोगायनस कंडिशन. ओके, असते बाजरामध्ये पण, बघून ठेवा. त्यानंतर बघा अँथर्स डेहिसन्स बिटवीन 10 AM to 4 AM. ओके, 10 ते 4 वाजेच्या दरम्यान काय होतं, अँथरचा डेहिसन्स होतो, म्हणजे फर्स्ट ओपनिंग ऑफ फ्लावर होतो आणि पोलन ग्रेन्स काय होतात, शेडे होतात. ओके, त्यानंतर पोलन रिमेन्स वायबल फॉर अ पिरियड ऑफ 10 to 12 hours. ओके, 10 ते 12 तासांसाठी काय असतात, पोलन्स काय असतात, वायबल असतात, म्हणजे फंक्शनल असतात. त्यानंतर स्टिग्मा कम्स आउट इन ऑल द आवर्स अँड टेक्स 1 to 3 days टू कम्प्लीट डेव्हलपमेंट. ओके, स्टिग्माला किती 1 ते 3 दिवस लागतात कम्प्लीट डेव्हलपमेंट होण्यासाठी. अँड अटेन्स रिसेप्टिव्हिटी, म्हणजे काय, पोलन ग्रेन काय करायची, एक्सेप्ट करायची कॅपॅसिटी, रिसिव्ह करायची कॅपॅसिटी. ओके, रिसेप्टिव्ह होते, फुल मॅच्युअर होतो. ओके, स्टिग्मा. त्यानंतर स्टिग्मा इज रिसेप्टिव्ह फॉर 2 to 3 days. ओके, 2 ते 3 दिवसांसाठी स्टिग्मा काय असते, रिसेप्टिव्ह कंडिशन मध्ये येते. ओके, त्यानंतर बघा हायब्रिडायझेशन टेक्निक्स, काय कशा आहेत हायब्रिडायझेशन टेक्निक्स यात, तर बघा सेल्फिंग, द इन्फ्लोरसन्स इज बॅग्ड बिफोर द ओपनिंग ऑफ फ्लॉवर टू इन्शुअर सेल्फिंग. ओके, यामध्ये काय करायचं आहे, मेन एम आपलं काय आहे की टू अवॉइड नॅचरल क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन आपल्याला अवॉइड करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, सेल्फिंग करायचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे आपण, द इन्फ्लोरसन्स, जो इन्फ्लोरसन्स आहे, फ्लॉवर इन्फ्लोरसन्स आहे, तो काय करायचा, बॅग्ड करायचा, की फ्लॉवर ओपन व्हायच्या अगोदरच बॅगिंग करून ठेवायचं त्याच, की टू इन्शुअर सेल्फिंग. ओके, टू अवॉइड क्रॉस पॉलिनेशन. त्यानंतर बघा इमॅस्क्युलेशन अँड क्रॉसिंग. ओके, इमॅस्क्युलेशन आता कसं करायचं, रिमूव्ह ऑल द मेल फ्लावर्स. ओके, मेल फ्लावर्स, मॅच्युअर्ड फिमेल फ्लावर्स अँड कॅप्स्युल्स फ्रॉम द इन्फ्लोरसन्स. ओके, काय करायचं, जे मेल फ्लावर्स आहेत किंवा मॅच्युअर झालेले फिमेल फ्लावर सुद्धा आहेत आणि कॅप्स्युल आहेत, अशी काय करायची, रिमूव्ह करून टाकायचे इन्फ्लोरसन्स मधून. द फिमेल फ्लावर्स ऑफ द सिलेक्टेड प्लांट विच हॅज टू बी क्रॉस्ड आर पॉलिनेटेड इन द नेक्स्ट डे मॉर्निंग. ओके, जे फिमेल फ्लावर्स आपण ठेवले, मेल पार्ट आपण काढून टाकला. इमॅस्क्युलेशन प्रोसेस मध्ये काय करतो आपण, की जे मेल पॅरेंट आहे, ओके, तो काय करतो आपण, रिमूव्ह करतो आणि ते फ्लावर ऍज अ काय म्हणून आपण वापरणार, तर फिमेल पॅरेंट. ओके, फिमेल पॅरेंट म्हणून वापरणार आणि डिझायरेबल पोलन ग्रेन्स फ्रॉम अनदर प्लांट. ओके, ते घेऊन काय करतो आपण, त्याच्यावर परत
पॉलिनेशन करतो. ओके, पॉलिनेशन केल्यानंतर आपल्याला काय पडतं, डिझायर्ड आपल्याला प्रोजेनी भेटते. ओके, काय करायचं, क्रॉस केल्यानंतर काय केल्यानंतर पॉलिनेटेड इन द नेक्स्ट डे मॉर्निंग, दुसऱ्या दिवशी इमॅस्क्युलेशन केल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, आपण पॉलिनेशन करायचं विथ द पोलन फ्रॉम अ डिझायर्ड मेल पॅरेंट. ओके, डिझायर्ड मेल पॅरेंट करून काय करायचं, आपण हे करायचं, पोलन कलेक्ट करून त्यावरती शेड करायचे. ओके, त्यानंतर यातले ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत महत्वाचे. ओके, ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत महत्वाचे यातले बघा. पहिला आहे हाय सीड यील्ड. ओके, हाय सीड यील्ड आपल्याला अचीव केलं पाहिजे. त्यानंतर हाय ऑइल यील्ड. ओके, अप टू 53%. बघा, ऑइल कंटेंट जास्त आलं पाहिजे. हाय ऑइल यील्ड 53%. देन मेडिसिनल व्हॅल्यू असली पाहिजे. ओके, मेडिसिनल व्हॅल्यू असली पाहिजे. त्यानंतर रेजिस्टन्स टू पेस्ट अँड डिसीजेस. ओके, आता ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह आपण का बघतो. ओके, का तर ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून आपल्याला एखादी प्रोजेनी किंवा एखादं प्लान काय करायचं आहे, तर डेव्हलप करायचं आहे. ओके, हे जे ऑब्जेक्टिव्ह ठेवून आपल्याला त्यामध्ये ते इन्सर्ट करायचे आहेत, हे क्वालिटी कॅरेक्टर्स. ओके, हाय सील्ड असेल, हाय ऑइल कंटेंट असेल, मेडिसिनल व्हॅल्यू असली पाहिजे त्याला, किंवा रेजिस्टन्स असलं पाहिजे ते कशासाठी, पेस्ट आणि डिसीजेससाठी. ओके, त्याच्या इम्पॉर्टंट पेस्ट कोणत्या आहेत कॅस्टरच्या बघा, आपल्याला बघितलं एंटोमॉलॉजीमध्ये तुम्ही शिकलाय की कॅस्टर सेमिलुफर अतिशय महत्वाची पेस्ट, कॅस्टर सेमिलुफर, कॅस्टर कॅप्सूल बोरर. ओके, म्हणजे बोरर आहे, कॅप्सूलचे बोरर. ओके, हे इम्पॉर्टंट पेस्ट आहेत त्याच्या कॅस्टरच्या. त्यानंतर इम्पॉर्टंट डिसीजेस कोणकोणते आहेत त्यामधले, रस्ट आहे, अल्टरनारिया लिप स्पॉट आहे, त्यानंतर पावडरी मेल्ड्यू आहे. ओके, त्यानंतर अचिव्हमेंट्स काय आहेत. ओके, ह्या हायब्रिडायझेशन टेक्निक्स वापरून आपण आतापर्यंत कोणकोणते अचिव्हमेंट केलेत किंवा कोणकोणत्या व्हरायटीज स्ट्रेन्स डेव्हलप केलेत, तर ते आहेत बघा. अरुणा. ओके, अतिशय महत्वाची व्हरायटी अरुणा. ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला विचारतात अरुणा इज अ व्हरायटी ऑफ डॅश डॅश डॅश. ओके, इट इज अ व्हरायटी ऑफ कॅस्टर. MCR ला 2-3 वेळा विचारलेला आहे क्वेश्चन. अरुणा इज अ व्हरायटी ऑफ कॅस्टर. देन हायब्रिड्स कोणकोणते डेव्हलप केले बघा. JUCH फर्स्ट, GCH4 अँड GCH7. ओके, हे 3 हायब्रिड्स आतापर्यंत कॅस्टर मधले डेव्हलप केले. ओके, बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. ओके, हे समजलं ना कॅस्टरचं. कुणीतरी सांगाय का. यस सर. ओके, प्रोटो अँड्रेस कंडिशन महत्वाची बरं का, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारतील. प्रोटो अँड्रेस कंडिशन, प्रोटो अँड्रेस म्हणजे काय. ओके, समजले ना ते, की अँड्रोशियम म्हणजे जो मेल सेक्शुअल ऑर्गन आहे तो काय होतो, अगोदर मॅच्युअर होतो. कोणाच्या, तर फिमेल सेक्शुअल ऑर्गनच्या अगोदर. ओके, हे झाले प्रोटो अँड्रेस कंडिशन. आणि प्रोटोगायनस कंडिशन असते, त्याचं एक्झाम्पल मी काय सांगितलं की बाजरा. ओके, बाजरा लक्षात ठेवा, हे तुम्हाला विचारतील एक्झाम्पल. ओके, आपण बघितलं आता कॅस्टर. ओके, त्याच पद्धतीने बघा सिंपल आहे कॉटनचं सुद्धा. बघा फॅमिली काय, मालव्यासी. ओके, कल्टिवेटेड स्पेसिस कोणते आहेत. ओके, ओल्ड वर्ल्ड कॉटन आणि न्यू वर्ल्ड कॉटन असे 2 टाइप्स आहेत, आपल्याला माहिती आहे त्यातले. तर ओल्ड वर्ल्ड कॉटन मध्ये कोणकोणते आहेत, गॉसिपियम अर्बोरियम. ओके, त्याचा काय क्रोमोझोम नंबर 2n = 2x = 26. ओके, गॉसिपियम अर्बोरियम. आणि दुसरी आहे ती गॉसिपियम हर्बेशियम. ओके, गॉसिपियम हर्बेशियम दुसरे, त्याचा आहे 2n = 2x = 26. म्हणजे दोन्हीचा पण तोच आहे, ओल्ड वर्ल्ड कॉटनचा गॉसिपियम अर्बोरियम आणि गॉसिपियम हर्बेशियम. हे बऱ्याच जणांना माहित नसते, ओल्ड वर्ल्ड कॉटन कोणता आणि न्यू वर्ल्ड कोणता. ओके, तरी माहित असावं तुम्हाला. गॉसिपियम, आता न्यू वर्ल्ड कॉटन बघा. ओके, त्याला आपण अमेरिकन कॉटन सुद्धा असं म्हणतो. ओके, न्यू वर्ल्ड कॉटन किंवा हा. ओके, त्यानंतर बघा गॉसिपियम हिरसुटम. ओके, 2n = 4x = 52. ओके, डिप्लॉइड लेवल बघा वाढवलेलं आहे, 4x केलंय. ओके, 26 होता, तर न्यू वर्ल्ड मध्ये काय केले, डिप्लॉइड केले. गॉसिपियम हिरसुटम. ओके, 2n = 4x = 52. देन गॉसिपियम बार्बाडेन्स 2n = 4x = 52. ओके, हे महत्वाचे आहेत, लक्षात असं तुम्हाला विचारतील MCQ ला वगैरे. त्यानंतर बघा बॉटॅनिकल डिस्क्रिप्शन आपण बघू, प्लांटची त्या क्रॉपची कशी आहे बॉटनी वगैरे. ओके, त्यानंतर बघा कॉटन इज अ मेनली ट्रॉपिकल वूड इश्यू. ओके, आपण बघितले कॉटन कसं आहे, ट्रॉपिकल वूड असते, झाड असं लाकूड असते त्यामध्ये.
ग्रोन ॲज अ अॅन्युअल फील्ड क्रॉप. ओके, अॅन्युअल फील्ड क्रॉप म्हणून ते ग्रोन केलं जातं. इट ग्रोज इरेक्ट अप टू द हाईट ऑफ 2 to 6 feet. ओके, 2 ते 6 फुटापर्यंत जनरली ते त्याची वाढ होत असते. विथ मेनी ब्रांचेस. ओके, ब्रांचेस त्याला भरपूर असतात, इस्पेशली इन अमेरिकन कॉटन. ओके, अमेरिकन कॉटनच्या आपण ज्या व्हरायटी बघितल्या, गॉसिपियम हिरसुटम आणि गॉसिपियम बार्बेडेन्स. ओके, त्यामध्ये बऱ्यापैकी कसं असते, ब्रांचिंग हे जास्त प्रमाणात असते. इट इज डीप रूटेड. ओके, कसं आहे, डीप रूटेड क्रॉप आहे विथ अ टॅप रूट सिस्टीम. ओके, विथ अ टॅप रूट सिस्टीम, याला ट्रॅप रूट सिस्टीम असते. डीपली रूटेड असते आणि ट्रॅप रूट सिस्टीम असते. टॅप रूट और ट्रू रूट सिस्टीम असते. त्यानंतर स्टेम्स आर इरेक्ट अँड बियर्स 2 टाइप्स ऑफ ब्रांचेस. ओके, स्टेम्स कसे असतात, इरेक्ट अशा सरळ असतात आणि काय करतात, 2 टाइपच्या त्याला ब्रांचेस येतात. कुठल्या, तर बघा महत्वाचे आहे ते, द मोनोपोडियम अँड व्हेजिटेटिव्ह ब्रांचेस have behave as a main stem and also produce symphodia. Okay, काय, the monopodium and vegetative branches behave as a main stem. Okay, main stem म्हणून ते ऍक्ट होतात, बिहेव होतात. कुठलं, मोनोपोडियम आणि व्हेजिटेटिव्ह ब्रांचेस acts as a main stem and also produce symphodia. ओके, फ्रुटिंग ब्रांचेस, म्हणजे ज्यावरती जे कॉटनचे बॉल्स तयार होतात वगैरे, अशा सिम्पोडिया, त्या ब्रांचेसला काय म्हटलं जातं, सिम्पोडिया. फ्रुटिंग ब्रांचेस म्हणतो आपण त्याला. ओके, लक्षात, सिम्पोडिया म्हणजे काय, ज्या फ्रुटिंग ब्रांचेस आहेत, ज्यावरती ते कॉटनचं बॉल तयार होतो, अशा ब्रांचेसला म्हटलं जातं सिम्पोडिया. ओके, त्यानंतर बघा, लिव्ज आर सिम्पल. सिम्पल लिव्ज असतात, ब्रॉड असतात. त्यानंतर लार्ज और स्मॉल, प्लम्ज, वेनड आणि इन साइज सो ॲज टू फॉर्म 3 to 5 लोब्स. ओके, 3 ते 5 लोब्स तयार होणाऱ्या अशा लिव्ज असतात. त्यानंतर बघा, लीफ सरफेस मे बी हेअरी और ग्लॅब्रस. ओके, जास्त हेअरी असतो किंवा ग्लॅब्रस असते. ओके, स्पंजी टाइप्स असतो. त्यानंतर नेक्टर्स आर सॉलिटरी ऑन द सिम्पोडिया, ब्रांचेस अरायझिंग फ्रॉम एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड. ओके, एक्स्ट्रा ॲक्झिलरी बर्ड पासून काय होतात, ब्रांचेस नवीन फुटायला चालू होतात. ओके, दे आर पेडिसिलेट, सराउंडेड अँड डीपली सेरेटेड. ओके, सेरेटेड म्हणजे काय, असे आपण करवत बघितले का नाही, करवत प्रमाणे काय असतात, सिरेट असल्यामुळे, म्हणजे करवतीला कसे दात असतात वरती, त्या पद्धतीने सिरेट असतात त्या ब्रांचेस. ओके, द कॅलिक्स इज स्मॉल कप शेप्ड स्ट्रक्चर हॅव्हिंग 5 लोब्स. ओके, जो कॅलिक्स असतो, ओके, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे महत्वाचे पार्ट्स आहेत फ्लावरचे. ओके, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम, त्यातला कॅलिक्स इज स्मॉल कप शेप्ड. ओके, कसा असतोय, तर कप शेप्ड असतोय स्ट्रक्चर, हॅव्हिंग 5 लोब्स, त्याला काय 5 लोब्स असतात. ओके, 5 लोब्स सेपल्स विच आर इन गॅमोसेफॅलस कंडिशन. ओके, तर मला गॅमोसेफॅलस म्हणजे काय कोण सांगताय, आपण शिकलोय की गॅमोसेफॅलस कंडिशन म्हणजे काय, गॅमोपेटालस कंडिशन म्हणजे काय, कोण सांगते गॅमोसेफॅलस कंडिशन म्हणजे काय, शिकवलंय ना मी, सांगितलं होतं पण लिहून घ्या म्हणून, हे विचारतील तुम्हाला. हॅलो सर. प्रॅक्टिकल वगैरे विचारतील, वायवा असेल किंवा प्रॅक्टिकल एक्झामला एमसीक्यू म्हणून. हॅलो. हा हा, बोला ना. फ्युज्ड सेपल्स असतात सर. ओके ओके, फ्युज्ड. ओके, फ्युज्ड किंवा एकत्र असे सेपल्स असतात. ओके, त्याला गॅमोसेफॅलस कंडिशन म्हणायचं. ओके, आणि गॅमोपेटॅलस कंडिशन काय, फ्युज्ड पेटल्स असतात. पेटल्स असतात. ओके, आणि आता पॉलिसेफॅलस कंडिशन म्हणजे काय, पॉलिसेफॅलस, फ्री पेटल्स असतात फ्लॉवर मध्ये. ओके, फ्री असतात. पॉली म्हटलं की फ्री पेटल्स आणि गॅमोसेफॅलस म्हटलं की फ्युज्ड असतात. ओके, हे लक्षात ठेवा, हे विचारतात तुम्हाला. The corolla is having 5 petals with twisted estivation. Okay, then petals may be white, creamy, yellow, or purple in different varieties. Spot is present on petal with exception of some varieties of Gossypium hirsutum. Okay, spot present असतो बऱ्यापैकी with exception of कोणती व्हरायटी, Gossypium hirsutum जी व्हरायटी आहे ती सोडून बऱ्यापैकी स्पॉट प्रेझेंट असतो. इट इज गॅमोसेफॅलस ऍट द बेस. ओके, गॅमोसेफॅलस कंडिशन असते. सेपल्स कसे असतात, फ्युज्ड असतात और युनायटेड असतात. द अँड्रोशियम इज इपिपेटॅलस अँड कंपोज्ड ऑफ 100 to 150 स्टॅमेन्स. ओके, बघा 100 ते 150 काय असतात, स्टॅमेन्स असतात त्याला अँड्रोशियम मध्ये. ओके, मेल ऑर्गन. त्यानंतर युनायटेड बाय देअर फिलामेंट्स
into a thick tube surrounding the style. Okay, the condition is called as monoadelphous condition. Okay, monoadelphous condition असते. काय असते? सिंगल स्टॅमिन्स असतोय, त्यामध्ये काही किती असतात, सॉरी 100 ते 150 स्टॅमिन्स असतात अँड्रोशियम मध्ये, विच इज युनाइटेड बाय देअर फिलामेंट्स इनटू थिक ट्यूब सराउंडिंग द स्टाईल. त्याला काय म्हणतात? मोनोअडेल्पस कंडिशन. आपण डायअडेल्पस कंडिशन कोणत्या क्रॉप मध्ये बघितलेली? आपण बघितलेली बघा, मी सांगितलं होतं की डायअडेल्पस कंडिशन म्हणजे काय. ओके, माहिती आहे कोणाला डायअडेल्पस कंडिशन? हा सांगा. 9 हे एकत्र असतंय आणि एक वेगळं असतंय. ओके ओके, कोणत्या क्रॉप मध्ये असते हे? सनफ्लॉवर. नाही, सनफ्लॉवर नाही. बघा मी सांगितलं होतं, रेड ग्राम तूर मध्ये असते का? तूर मध्ये असते बघा. बघा तुम्ही एकदा क्लिअर करा. रेड ग्राम किंवा तूर मध्ये आपण बघितलेलं डायअडेल्पस कंडिशन असते, म्हणजे 9 स्टॅमन्स एकत्र फ्युज्ड असतात आणि एक सेपरेट असतो, म्हणून त्याला आपण डायअडेल्पस कंडिशन म्हणतो. ओके, हे असलं नोट डाऊन करा, कारण हे विचारतात तुम्हाला. जर MCR तुम्ही करणार असाल एंट्रान्स, किंवा जर ऍग्री MPSC ची तयारी करत असेल, तर हे महत्वाचं आहे. हेच तुम्हाला विचारतात ना, हेच ऑब्जेक्टिव्ह आहेत. याच्या व्यतिरिक्त काय विचारणार आहे? ओके, फॅमिली वगैरे, बॉटनिकल नेम, हे तर तुम्ही पाठ केलेलं असतं. हे मी कोण पण सांगतं, डिग्रीला असलेलं कोण पण सांगतं. ओके, तर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, महत्वाचं काय आहे त्यातला कोर पार्ट, तर हा आहे ना, हा विचारतात तुम्हाला, आणि हेच महत्वाचं असलं पाहिजे. ओके, तर मोनोडेल्पस कंडिशन म्हणजे काय? सगळे स्टॅमिन्स असतात ते कसे असतात? फ्युज्ड असतात किंवा युनाइटेड असतात. ओके, द अँथर्स आर डेव्हलप्ड ऑन अ शॉर्ट फिलामेंट. ओके, शॉर्ट फिलामेंट वरती अँथर्स डेव्हलप होतात ऍज अ मेल पॅरेंट, अँड आर किडनी शेप्ड पिस्टिल्स. ओके, जे पिस्टिल्स असतात ते कसे असतात? किडनी शेप्ड असतात. बघा तुम्हाला इथं डायग्राम मध्ये थोडंफार दिसेल. ओके, कसे आहेत? तर किडनी शेप्ड पिस्टिल्स दिसत आहेत बघा त्या अँथर्स वरती. कन्सिस्ट ऑफ 3 to 5 कार्पेल्स इन सिनकार्पस कंडिशन. ओके, सिनकार्पस कंडिशन म्हणजे काय? ऍट द टॉप ऑफ द अँथर. ओके, ऍट द टॉप ऑफ द ते असतात काय? पिस्टिल्स, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सिनकार्पस कंडिशन. ओके, टॉपला असतात अँथरच्या, त्याला पिस्टिल्स म्हणून त्याला म्हटलं जातं सिनकार्पस कंडिशन. ओके, देन ओव्हरी इज मल्टी सेल्युलर. ओके, मल्टी सेल्युलर, डिफरंट मल्टी सेल्स असतात, मल्टिपल सेल्स प्रेझेंट असतात. ओके, containing several ovules with axial placentation. ओके, with several ovules, ओव्हरीमध्ये काय असतात? ओव्हुल्स असतात भरपूर प्रमाणात. त्यानंतर द लॉंग स्टाईल एंड्स इन 3 to 5 लोब्ड स्टिग्मा. ओके, लॉंग स्टाईल असतो ते काय असतो? एंड्स इन 3 to 5 लोब्ड स्टिग्मा ऍट द टिप ऑफ स्टॅमिनल ट्यूब. स्टॅमिनल ट्यूबच्या काय असतोय? एंडला, सॉरी टिपला 3 to 5 लोब्ड स्टिग्मा असतोय ऍट द टिप ऑफ स्टॅमिनल ट्यूब. देन फ्रूट इज कॉल्ड एज बॉल. ओके, जे फ्रूट डेव्हलप होतो कॉटनचं त्याला काय म्हटलं जातं? बॉल. ओके, अ डिहायसन्स कॅप्सूल विथ 3 to 5 लोक्युल्स. ओके, 3 ते 5 त्यामध्ये लोक्युल्स असतात, जसं आपण बघितलं होतं की सेसॅमम मध्ये. ओके, फ्रूट असते, कॅप्सूल असते, त्यामध्ये काय असतात? 3 to 5 लोक्युल्स असतात. त्याच पद्धतीनं यात सुद्धा 3 ते 5 लोक्युल्स असतात. तुम्ही जर कधी बघितलं असेल बघा, कॉटनचं घेतलं असेल बॉल वगैरे, तर फोडून आत बघा 3 ते 4 असं लोक्युल्स दिसतात. कापूस 3 ते 4 ठिकाणी थोडा थोडा असलेला दिसतो बघा. त्यानंतर बघा, इच लोक्युल कंटेन्स 1 to 9 सीड्स. ओके, बघा प्रत्येक लोक्युल मध्ये किती असतात? 1 ते 9 पर्यंत सीड असू शकतात. देन सीड्स आर ग्रे, ब्राउनिश, ब्लॅक अँड बियर्स लिंट अँड फर्स. ओके, काय असतात? सीड कसे असतात? ग्रे कलरचे असतात, ब्राउनिश कलरचे असतात, ब्लॅक कलरचे असतात, अँड बियर्स लिंट अँड फर्स. ओके, लिंट फायबर्स आर लॉंग अँड स्पिनेबल. ओके, लिंट फायबर्स कसे असतात? लॉंग असतात आणि स्पिनेबल असतात, म्हणजे स्पिन करू शकतो. स्पिनिंग इंडस्ट्रीमध्ये आपण ओके वापरतो धागा तयार करण्यासाठी वगैरे कापड मधला. ओके, लिंट फायबर्स लॉंग असतात आणि स्पिनेबल असतात, म्हणून ते महत्वाचं आहे. ऍज अ इकॉनॉमिक पर्पज जर आपण बघितलं तर लिंट फायबर्स आर मोर इकॉनॉमिकल दॅन द
फज फायबर्स. ओके, कारण ते आपण स्पिनिंग इंडस्ट्रीमध्ये धागा तयार करण्यासाठी किंवा कापड उद्योगामध्ये आपण ते मोठ्या प्रमाणावर वापरतो. त्यानंतर व्हेअरएज फज आर शॉर्ट अँड नॉन स्पिनेबल. ओके, फज कसे असतात, शॉर्ट असतात आणि नॉन स्पिनेबल असतात. द सीड कंटेन्स ऑइल, प्रोटीन अँड गॉसिप बॉल. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह बघा. सीड which chemical present in a cotton seed? That is gossypol. ओके, गॉसिपॉल हे केमिकल प्रेझेंट असते कॉटन सीड मध्ये. महत्वाचं आहे बघा. त्यानंतर बघा फ्लावरिंग कसे असते. गॉसिपॉल बघा महत्वाचं केमिकल, हे ऑब्जेक्टिव्ह विचारतील. त्यानंतर बघा फ्लावरिंग कसे असते कॉटन मधलं. तर बघा, कॉटन इज ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. ओके, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. बघा 5 ते 30% पर्यंत काय असते, क्रॉस पॉलिनेशन होतं यामध्ये. म्हणून याला काय म्हटलं जातं, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉपचं अजून एक उदाहरण कोण सांगते मला, आहे का माहित? ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आपण बघितलंय किंवा तुम्हाला प्रॅक्टिकलला पण मागं झाले. 2 एक्झाम्पल येतील तुम्हाला सांगता. सांगू शकते कोण? आहे माहित? बहुतेक माहित नाही वाटतं. ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. ओके, ज्यामध्ये काय होतं, क्रॉस पॉलिनेशन किती पर्सेंट, 5 ते 30% असते, त्याला म्हणतो आपण ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. तुम्ही सॉर्गम शिकलाय, ज्वार, ते पण क्रॉप असंच आहे ना, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड. परत आपण रेडिग्राम शिकलोय, ते पण आहे ना. हे बघून ठेवा, कारण हेच विचारतात ना तुम्हाला. डॅश डॅश इज एक्झाम्पल ऑफ ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. त्यामध्ये आता हे एक आलं बघा, कॉटन. असे तुम्ही लिहून ठेवा. हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह तयार आत्ताच इथूनच तयार होत आहेत. तुम्हाला परत MCR साठी किंवा ऍग्रीएमपीएससी साठी नव्यानं काही काढायची गरजच नाही ना. इथंच डायरेक्ट तुमचे सगळे पॉईंट्स क्लिअर होत जात आहेत, तुम्हाला सगळे ऑब्जेक्टिव्ह मिळत आहेत. फक्त लेक्चरला येऊन नाही चालायचं, काहीतरी मागलं आउटपुट पाहिजे ना, नाहीतर पुढचं पाठ मागचं सपाट असं नको ना. अभ्यास करायला पाहिजे तुम्ही. ओके, आणि आज लेक्चर झाल्यानंतर मी थेरीच थोडंफार हे आणि हे मॅन्युअल ओके ग्रुपला हे करेन, सेंड करेन. तुम्ही डाउनलोड करून घ्या ते देणार. ओके, मी सेंड करणार आहे. काय तुम्हाला आता मिड टर्म 16 तारखेला आहे बहुतेक तुमची. त्या ह्यानं जे काही लागणार आहे स्टडी मटेरियल वगैरे ते मी ग्रुपला सेंड करत जाईन. ओके, तर बघा फ्लॉवरिंग आपण बघितलं. कॉटन इज ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. ओके, ड्युरिंग फ्लॉवरिंग यंग बर्ड रिमेन कवर्ड ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ बर्ड. ओके, यंग काय होते, यंग बर्ड जे असते काय असते, रिमेन कवर्ड ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ बर्ड. बर्डची डेव्हलपमेंट होत असताना जी यंग दुसरी बर्ड आहे ती कशी असते, रिमेन कवर्ड. ओके, then flowers open at dawn and close before evening. Okay, the flowers open at dawn and close before evening. Okay, त्यानंतर ऑन द सेम डे, म्हणजे सकाळी लवकर फ्लावर ओपन होतात आणि इव्हिनिंगला काय होतात, थोड्याफार प्रमाणात बघा तुम्ही क्लोज झाल्यासारखे तुम्हाला दिसतात फ्लावर्स. देन मॅक्झिमम फ्लॉवरिंग इज ॲट 10 AM. ओके, सकाळी 10 वाजताच्या सुमारास काय होतं, मॅक्झिमम फ्लॉवरिंग असते किंवा मॅक्झिमम फ्लॉवर्स हा ओपन असतात. Then the stigma become receptive as soon as flower opens. As soon as the flower opens, the stigma becomes receptive. Okay, ते pollen grains accept करायला काय असते, ती कंडिशन सुटेबल असते. ओके, त्यानंतर पोलन शेड डायरेक्टली ऑन द स्टिग्मा अँड आर केपेबल ऑफ जर्मिनेशन इमिजिएटली. ओके, पोलन काय होतात, डायरेक्टली काय होतात, स्टिग्मावरती शेड होतात आणि केपेबल ऑफ जर्मिनेशन इमिजिएटली, त्याचे जर्मिनेशन होऊन इमिजिएटली फर्टिलायझेशन होऊन सीड डेव्हलपमेंट प्रोसेस चालू होते त्यामध्ये. त्यानंतर पोलन्स आर व्हायबल फॉर 12 hours. ओके, पोलन ग्रेन्स असतात त्यांची व्हायबिलिटी ओके किती असते, तर 12 तासांची असते. म्हणजे फंक्शनल असतात पोलन ग्रेन्स एखादं फ्लॉवर फर्टाईल करण्यासाठी. ओके, व्हायबल म्हणजे मीन्स काय, त्याची कॅपॅसिटी फर्टिलाइज करायची एखाद्या फ्लॉवरला.
त्यानंतर द ब्लूमिंग इज अफेक्टेड बाय टेम्परेचर फ्लक्च्युएशन्स. ओके, जे फ्लावरिंग आपण जे म्हणतो, जे ब्लूमिंग म्हणतो, ते कशाने अफेक्ट होत आहे, तर टेम्परेचर फ्लक्च्युएशन. टेम्परेचर कमी जास्त होत राहिलं सारखं तर काय होतं, तर फ्लावरिंग वरती डायरेक्ट अफेक्ट करतं. त्यानंतर fertilization is affected in 3 to 4 hours after pollination. Okay, fertilization is affected in 3 to 4 hours after pollination. Okay, pollination केल्यानंतर 3 ते 4 तासानंतर fertilization प्रोसेस स्टार्ट होते. देन बघा, नॅचरल क्रॉस पॉलिनेशन व्हॅरीज फ्रॉम 5 to 25%. ओके, आपण बघितलं, मी म्हटलं की 5 ते 30% किंवा 25% पर्यंत काय असते, नॅचरल क्रॉस पॉलिनेशन ऑकर्स होतं. म्हणून त्याला आपण कसलं क्रॉप म्हणतो, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. ओके, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. सॉर्गम, रेड ग्रॅम आणि कॉटन हे एक्झाम्पल लक्षात असू द्या. व्हॅरीज फ्रॉम 5 to 25% डिपेंडिंग अपॉन विंड डायरेक्शन अँड इन्सेक्ट ऍक्टिव्हिटीज. इन एक्स्ट्रीम केस इट मे बी अप टू 60%. जर एक्स्ट्रीम कंडिशन झाली, ओके, जर क्रॉस पॉलिनेशन, नॅचरल क्रॉस पॉलिनेशन जर जास्त प्रमाणात झालं तर अप टू 60% क्रॉस पॉलिनेशन त्यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर बघा, आता महत्वाचा पार्ट, हायब्रिडायझेशन टेक्निक्स. ओके, हायब्रिडायझेशन प्रोसेस कशा पद्धतीने फॉलो करायची यामध्ये. त्यानंतर पहिला पॉईंट आपला बघा, नेहमीप्रमाणे इमॅस्क्युलेशन. ओके, रिमूव्हल ऑफ मेल पॅरेंट. ओके, इमॅस्क्युलेशन. अ फ्लोरल बर्ड हॅव्हिंग येलोइश व्हाईट corolla with of which 3/4 portion is exposed from calyx and having light yellow immature anthers is selected for emasculation. ओके, इमॅस्क्युलेशन साठी असे अँथर्स सिलेक्ट करायचे की जे काय होतात, की फ्लोरल बर्ड मधले येलोइश झालेले 3 ते 4 पोर्शन एक्सपोज ज्यांचा झालेला आहे, ओके, फ्रॉम कॅलेक्स पासून असे लाईट येलो इमॅच्युअर अँथर्स. ओके, मॅच्युअर झालेले नाहीत, इमॅच्युअर झालेले अँथर्स आहेत, ते काय करायचे, इमॅस्क्युलेट करायचे. पण हे इमॅस्क्युलेशन करण्यासाठी 2 मेथड्स दिलेले आहेत, महत्वाच्या मेथड्स आहेत. त्या मेथड्स कोणकोणत्या, तर ते आपण बघूया. तर पहिली मेथड आहे बघा, रिमूव्हल ऑफ स्टॅमिनल ट्यूब बाय टेकिंग सर्क्युलर कट. ओके, रिमूव्हल ऑफ स्टॅमिनल ट्यूब बाय टेकिंग सर्क्युलर कट ऍट द बेस अँड पिअर्सिंग द निडल थ्रू द स्टॅमिनल ट्यूब. ओके, जनरली जी प्रोसेस फॉलो केली जाते ती ही आहे की काय करायचं, की जी स्टॅमिनल ट्यूब असते, इथे बघा तुम्हाला दिली असेल. ओके, एका ट्यूब मध्ये असतात ना, आपण बघितलं जे पिस्टिल्स असतात, ओके, ते काय असतात, एका स्टॅमिनल ट्यूब मध्ये असतात. मग ते काय करायचे, त्याला सर्क्युलर एक खाली कट घ्यायचा. ओके, बेसला काय करायचा, सर्क्युलर कट घ्यायचा. सर्क्युलर कट घेतल्यानंतर काय करायचं, की पिअर्सिंग द निडल थ्रू द स्टॅमिनल ट्यूब. ओके, स्टॅमिनल ट्यूब मधून निडल पिअर्स करायची आणि काय करायचं, जे काही आपल्याला अँथर्स दिसतील ते काय करायचे, रिमूव्ह करून घ्यायचे. म्हणजे फ्लावर ओपन, करोला जे ट्यूब असते, ओके, आपण जे पाहिलं होतं करोला ट्यूब, स्टॅमिनल ट्यूब, ते काय एकदा ट्यूब गेली की काय होतात, सगळे अँथर्स आपल्याला काय होणार, एक्सपोज होणार आणि आपण इझिली काय करतो, निडलच्या साहाय्याने ते रिमूव्ह करू शकतो किंवा फोर्सेप्सच्या साहाय्याने आपण ते इझिली रिमूव्ह करू शकतो. ओके, ही झाली पहिली मेथड. काय करायचं, स्टॅमिनल ट्यूब आहे त्याला काय करायचं, बेसला सर्क्युलर असा कट घ्यायचा. ओके, खाली बघा सर्क्युलर असा कट घ्यायचा. सर्क्युलर कट घेतल्यानंतर काय करायचं, ते आपोआप करोला ट्यूब असत्या किंवा स्टॅमिनल ट्यूब असत्या ते रिमूव्ह होते आणि काय करायचं, निडल पिअर्सिंग करून काय करायचं, स्टॅमिनल ट्यूब ओपन करायची आणि त्यातनं फोर्सेप्सच्या मदतीनं अँथर्स रिमूव्ह करायचे. त्यानंतर बघा, रिमूव्हल ऑफ अँथर्स विथ फाईन पॉइंटेड फोर्सेप. ओके, आता फोर्सेपच्या मदतीने काय करायचं, पहिल्या येता आपण काय वापरलं, निडल वापरलं. त्यानंतर काय करायचं, रिमूव्हल ऑफ अँथर्स विथ फाईन पॉइंटेड फोर्सेप. फोर्सेपच्या मदतीनं हे करायचं, रिमूव्ह करायचे अँथर्स. कसे बघा, इन दिस मेथड आफ्टर रिमूव्हिंग सेपल्स अँड पेटल्स. ओके, म्हणजे करोला ट्यूब, आपण कॅलिक्स करोला आपण जे म्हणतो ना, आउटर को, ते काय करायचे, करोला बघा कॅलिक्स आहे ट्यूब, ते काय करायचे, रिमूव्ह करायची as described above and the anthers are removed with forceps. ओके, आणि फोर्सेपच्या साहाय्याने ती करोला ट्यूब आणि कॅलेक्स जर काढल्यानंतर काय होणार, डायरेक्टली एक्सपोज होणार अँथर्स आणि ते आपण फोर्सेपच्या साहाय्याने काढून घ्यायचे. त्याच पद्धतीने वर काय केलं होतं आपण, की जे निडल होते, निडलच्या साहाय्याने आपण काय केलं होतं, ते रिमूव्ह केलेत. ओके,
देन दिस इज युजली डन ॲट 5 AM. ओके, सकाळी पहाटे 5च्या दरम्यान काय केलं जातं, बऱ्यापैकी ही मेथड फॉलो केली जाते. ऑन द प्रिव्हियस डे ऑफ पॉलिनेशन और बिफोर 7:30 AM इन द मॉर्निंग. ओके, त्यानंतर इमॅस्क्युलेटेड बर्ड शुड बी बॅग्ड अँड लेबल्ड प्रॉपरली. ओके, इमॅस्क्युलेटेड केलेली किंवा मेल पॅरेंट ज्यामधून रिमूव्ह केलाय अशी बर्ड काय करायची, बॅग्ड करायची आणि त्याला लेबलिंग करायचं व्यवस्थित. त्यानंतर ड्यू केअर शुड बी टेकन दॅट सिंगल अँथर ऑर इट्स पार्ट शुड नॉट रिमेन इनसाइड द इमॅस्क्युलेटेड बर्ड. ओके, खबरदारी घ्यायची की कोणताही एखादा सिंगल अँथर किंवा त्याचा कोणताही एखादा पार्ट हा त्या इनसाइड द इमॅस्क्युलेटेड बर्ड राहिला नाही पाहिजे. ओके, इफ नेसेसरी कन्फर्म द लेन्स. समटाइम्स द इमॅस्क्युलेशन इज डन बाय थंब. ओके, थंबच्या सहाय्याने सुद्धा इमॅस्क्युलेशन केलं जातं. डायरेक्टली आपण काय करू शकतो, कॅल्क्स आणि करोला ट्यूब जर ओपन झाल्यानंतर डायरेक्टली अंतर आपण काळजीपूर्वक रिमूव्ह करायचे. त्यानंतर बघा thumb nail method and instead of bagging small piece of straw tubes are used. ओके, बॅगिंग करायच्या ऐवजी स्मॉल straw tubes असतात ते यूज करायचे. ओके, सिग्मा स्टाईल आणि ओव्हरी ते आहे ना कंटेंट, त्यावरती म्हणजे गायनोशियम आहे त्यावरती ते काय करायचं, स्ट्रॉ ट्यूब असते ते कव्हर करायचे. ओके, गायनोशियम जो पार्ट आहे तो कशानं, स्ट्रॉ ट्यूब जे असतात ते न कव्हर करून घ्यायचे. त्यानंतर बघा अ पीस ऑफ थ्रेड अँड देन ट्यूब इज कवर्ड ओव्हर स्टिग्मा. ओके, पीस ऑफ थ्रेड. ओके, थ्रेड म्हणजे दोरा गुंडाळायचा. ओके, त्यानंतर त्याच्यावरती आणि ट्यूब इज कवर्ड ओव्हर स्टिग्मा ऑफ इमॅस्क्युलेटेड फ्लावर अँड देन एनक्लोज. त्यानंतर ते कव्हर करायचं विथ ब्रॅक्ट अँड अदर एंड ऑफ थ्रेड इज टाईड. ओके, त्यानंतर थ्रेडनं काय करायचं, टाईड करून घ्यायचं. ओपन झालेलं फ्लावर असते ते विथ द हेल्प ऑफ ब्रॅक्ट. ओके, त्यानंतर बघा पॉलिनेशन कसं असते. पॉलिनेशन इज युजली डन ऑन द फॉलोइंग डे बिटवीन 9 to 10 AM. ओके, पॉलिनेशन काय करायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते 10 वाजायच्या दरम्यान पॉलिनेशन करायचं. पॉलिनेशन म्हणजे काय म्हणतो, शेडिंग ऑफ पोलन ग्रेन्स. ओके, ऑन डिझायरेबल फिमेल पॅरेंट. ओके, आपण शेडिंग करतो त्याचं. त्यानंतर बघा पोलन्स फ्रॉम प्रोटेक्टेड मेल पॅरेंट्स आर कलेक्टेड इन अ पेट्री डिश. ओके, एखादा सिलेक्टेड मेल पॅरेंट असेल, डिझायरेबल मेल पॅरेंट. ओके, डिझायरेबल असलं पाहिजे. ओके, नाहीतर कुठलं पण असं करून चालणार नाही. ओके, डिझायर हा शब्द का महत्वाचा आहे, स्पेसिफिक शब्द का महत्वाचे, कारण कोणतं पण मेल पॅरेंट आणून चालणार नाही ना. एखादा तुम्ही इन्फेक्टेड आणाल, तो डिसीज किंवा इन्फेक्ट असेल किंवा काही मध्ये ज्यांचं म्हणजे क्रॉसिंग बऱ्यापैकी झालेलं असेल किंवा फर्टिलायझेशन झालेलं असेल, असे मेल पॅरेंट चालणार नाहीत ना. जे इमॅच्युअर आहे, जे फर्टिलायझेशनसाठी, ओके, फर्टिलायझेशनसाठी म्हणजे महत्वाचं आहे किंवा अजून त्या कंडिशनला आलं नाही, अशा पद्धतीतच मेल पॅरेंट आपण सिलेक्ट करतो. आणि तो जेव्हा मॅच्युअर होतो त्यावेळेस आपण काय करतो, तो पॉलिनेशनला ते पोलन ग्रेन्स आपण त्याचे वापरतो. ओके, प्रोटेक्टेड मेल फ्लावर इज यूज्ड फॉर पॉलिनेशन विच इज डायरेक्टली टॅप्ड ऑन द स्टिग्मा. ओके, स्टिग्मावरती काय करायचं, फिमेल रिसेप्टिव्ह असते स्टिग्मा, त्यावरती काय करायचं, डायरेक्टली टॅप करायची किंवा ब्रशच्या साह्यानं शेड करायचे ऑफ इमॅस्क्युलेटेड बर्ड. देन परफोरेटेड बटर पेपर बॅग इज देन प्लेस्ड. ओके, जे परफोरेटेड म्हणजे त्याला असे छिद्र असतात, असे परफोरेटेड बटर पेपर बॅग काय करायची, त्याच्यावरती ते झाकून ठेवायचं. देन pollinated bird to avoid contamination and are free labeled proper and again labeled properly. ओके, त्यानंतर काय कॉन्टॅमिनेशन अवॉइड करण्यासाठीच आपण ते बटर पेपर हे बॅग्स कशासाठी वापरतो आपण, तर क्रॉस पॉलिनेशन होऊ नये म्हणून. ओके, हे बटर पेपर बॅग आहेत किंवा परफोरेटेड बॅग्स आहेत किंवा काही वेळेला आपण साध्या बॅग सुद्धा यूज करतो. ओके, तर कशासाठी, टू अवॉइड कॉन्टॅमिनेशन, क्रॉस पॉलिनेशन आपल्याला अवॉइड करायचं आहे, to obtain desired result. ओके, and are be again labeled properly. आणि लेबलिंग करायला विसरायचं नाही, लेबल द्यायचं व्यवस्थित. लेबलिंग नाही केलं तर काय होणार, कळणारच नाही ना आपल्याला कोणत्यामध्ये आपण पॉलिनेशन केलंय, कोणत्यामध्ये इमॅस्क्युलेशन केलंय. ओके, यासाठी लेबलिंग सुद्धा महत्वाची प्रोसेस आहे. आता बघा इथं दिलेलं आहे आपल्याला डायग्राम महत्वाचं बघा, फ्लॉवर अँड बॉल स्ट्रक्चर ऑफ कॉटन. ओके, फ्लॉवरचं स्ट्रक्चर बघा, करूला दिलाय वरचा पार्ट,
ओके, कोरोला दिलाय. त्यानंतर स्टॅमिनल कॉलम्स दिलेत बघा. देन कोरोला इकडे दिलाय. त्यानंतर कॅलिक्स ट्यूब दिली आहे बघा, कॅलिक्स ट्यूब आहे. ओके, त्यानंतर ओव्हरी ग्लँड दिलाय. ओके, ओव्हरी ग्लँड दिली आहे बघा साईडला. त्यानंतर ओव्ह्यूल्स दिलेत, ओव्हरी दिले, स्टिग्मा स्टाईल ओव्हरी, गायनोशियम दाखवलाय. ओके, त्यानंतर या साईडला बघा बॉल दाखवलाय, कॉटन बॉल दाखवलेला आहे. ओके, ऑइल ग्लँड्स प्रेझेंट असतात बघा, आउटर कव्हरिंग. ओके, ब्रॅक्ट जे असतं, ब्रॅक्ट जे म्हणतो आपण, ब्रॅक्ट, BRACT, ब्रॅक्ट, ते बघा ऑइल ग्लँड्स आहे. ओके, त्यानंतर बघा पर्सिस्टंट इपिकॅलिक्स. ओके, ब्रॅक्ट्स जे वरचा कव्हर आहे ते. त्यानंतर ग्लँड्स आहेत. ओके, तर हे काय फ्लावर अँड बॉल स्ट्रक्चर ऑफ कॉटन आहे. त्यानंतर बघा कॉटन मधले काय आहे महत्वाचे आता, तर ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. ओके, काय ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून आपण हायब्रिडायझेशन टेक्निक्स फॉलो करायची. ओके, तर हे आपल्याला पाहायचं आहे यात. तर बघा ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा, हाय कपास. ओके, सीड कॉटन. ओके, आपल्याला काय आहे, सीड कॉटन बऱ्यापैकी आपल्याला मिळालं पाहिजे इल्ड विथ मोर जिनिंग पर्सेंटेज अँड लिंट इंडेक्स. ओके, लिंट आणि फस अशा दोन पद्धतीचे आपल्याला भेटले की कॉटन बऱ्यापैकी आहेत. त्यातलं लिंट कॉटन महत्वाचं आहे ऍज अ जिनिंग पर्पज. ओके, और स्पिनिंग पर्पज आपल्याला महत्वाचा आहे. म्हणून काय पाहिजे, सीड कॉटन आपल्याला बऱ्यापैकी हाय कपास कंटेंट पाहिजे त्यातला, विथ मोर जिनिंग पर्सेंटेज अँड लिंट इंडेक्स वेट ऑफ कॉटन लिंट त्याचं जास्त पाहिजे. त्यानंतर बघा दुसरा आहे त्याची अर्ली मॅच्युरिटी पाहिजे. ओके, अर्ली मॅच्युअर पाहिजे टू एस्केप फ्रॉम टर्मिनल स्ट्रेस. ओके, जे काय स्ट्रेस होतात, कारण अॅन्युअल प्लांट आहे, जास्त कालावधी असतो बरोबर. त्यामुळे काय होतं, जो मध्ये मध्ये जो स्ट्रेस निर्माण होतो, म्हणजे मिनरल स्ट्रेस असेल किंवा वॉटर स्ट्रेस असेल, असा स्ट्रेस एस्केप करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, अर्ली मॅच्युरिटी. म्हणजे जेवढं लवकर मॅच्युअर होऊन आपल्याला त्यापासून बेनिफिट्स मिळेल ते चांगलं आहे. ओके, त्यानंतर बेटर प्लांट टाईप. ओके, लेस स्प्रेडिंग पाहिजे आणि डॉर्फ प्लांट्स आर प्रेफर्ड. ओके, टॉल प्लांट्स असले तर हार्वेस्टिंग करताना आपल्याला डिफिकल्टी येऊ शकते. यासाठी कसे पाहिजेत, डॉर्फ प्लांट्स पाहिजेत, कमी उंचीचे प्लांट्स पाहिजेत, लेस स्प्रेडिंग पाहिजे. स्प्रेडिंग हे जास्त प्रमाणात नको आहे. स्प्रेडिंग झालं तर फ्रुटिंगचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं, त्यामुळे लेस स्प्रेडिंग पाहिजे. ओके, बेटर प्लांट टाईप याला म्हणायचं. त्यानंतर बघा रेजिस्टन्स दाखवला पाहिजे कोणकोणत्या याला, बायोटिक स्ट्रेसना. तर त्यात बघा की पेस्ट कोणकोणत्या आहेत, पेस्ट कोणकोणत्या आहेत त्यातल्या, तर बघा सकिंग पेस्ट. ओके, सकिंग पेस्ट कोणकोणत्या आहेत बघा, जॅसिड, थ्रिप्स, ऍपिड्स, या काय सकिंग पेस्ट आहेत. म्हणजे जे सेल सॅप आहेत प्लांट्सच्या लिव्स मधला किंवा स्टेम्स मधला जे सेल सॅप आहे ते सक करायचं काम कोण करत आहे, जॅसिड्स, थ्रिप्स आणि ऍपिड्स. ओके, सकिंग पेस्ट. त्यानंतर बॉलवर्म्स. ओके, पिंक आहे, अमेरिकन आहे, देन स्पॉटेड बॉलवर्म्स आहेत. अतिशय महत्वाची पेस्ट बघा बॉलवर्म्स. ओके, पिंक बॉलवर्म, अमेरिकन आणि स्पॉटेड बॉलवर्म्स. ओके, यासाठी आपण कोणती व्हरायटी किंवा स्ट्रेन डेव्हलप केलाय माहिती आहे, कोणती व्हरायटी आहे पिंक बॉलवर्मला रेजिस्टन्स साठी जास्त चर्चेत आहे सध्या, माहिती आहे कोणाला काय? नाही का माहित? व्हरायटी आपण लावतो ना बऱ्यापैकी. बीटी कॉटन. ओके, काय आहे कन्सेप्ट, म्हणजे बीटी कॉटन माहिती आहे कोणाला काय? काय आहे म्हणजे काय वापरलंय त्यात, काय असते नक्की? काय आहे बीटी म्हणजे काय, लॉंग फॉर्म काय काय किंवा काय आहे बीटी म्हणजे? बॅसिलस तुरंजिनेसिस. ओके, हा बॅक्टेरिया वापरलेला आहे. ओके, बॅक्टेरिया हा वापरलेला आहे बॅसिलस तुरंजिनेसिस. ओके, त्यामध्ये काय आहे तर Cry1AC आणि Cry1AB. ओके, या दोन टाईपच्या सिरीज आहेत, बॉलगार्ड सिरीज त्याला आपण म्हणतो. ओके, हे काय करतं बऱ्यापैकी बीटी कॉटन मध्ये, हे जे काही बॅसिलस तुरंजिनेसिस आहे, ओके, बॅक्टेरियम काय करतं तर अल्कलाइन कंडिशन तयार करते. ओके, अल्कलाइन कंडिशन तयार करते आणि अल्कलाइन कंडिशन ही पिंक बॉलवर्म साठी कसे, की ज्यावेळेस जे सीड हे करते, बोर करते, त्यावेळेस जे अल्कलाइन कंडिशन असल्यामुळे काय होतं, एक स्पेसिफिक केमिकल असते, ते काय होतं जेव्हा ते हे करतं बॉलवर्म खाते त्यावेळेस काय होतं
म्हणजे एक आपण काय म्हणतो अँटीफिडन टाईप. ओके, अँटीफिडन टाईप असं काम करतं ते. त्यामुळे काय होतं, पिंक वॉलवॉर्मला रेझिस्टन्स दाखवतो. ओके, बीटी कॉटन. त्यानंतर बघा की डिसीजेस कोणकोणते आहेत बघा. फिजारियम आहे, परत वर्टिसिलियम विल्ट आहे, त्यानंतर सीडलिंग रॉट आहे, तिसरा बॅक्टेरियल ब्लाइट आहे. ओके, त्यानंतर बघा रेझिस्टन्स टू अबायोटिक स्ट्रेस. ओके, रेझिस्टन्स टू अबायोटिक स्ट्रेस. अबायोटिक स्ट्रेस साठी रेझिस्टन्स म्हणजे अबायोटिक फॅक्टर्स कोणकोणते आहेत. ड्रॉट आहे, आपल्याला माहिती आहे, टेम्परेचर आहे किंवा सॉल्ट टॉलरन्स यांसारखे अबायोटिक स्ट्रेसना रेझिस्टन्स असले पाहिजेत. त्यानंतर बघा लो गॉसिपॉल कंटेनिंग एडिबल कॉटन ऑइल. ओके, गॉसिपॉल कसा आहे आपल्याला माहित आहे. गॉसिपॉल हे काय आहे, त्यातलं केमिकल आहे. ओके, कॉटन सीड मध्ये प्रेझेंट असलेलं केमिकल आहे. इट इज हार्मफुल. ओके, हार्मफुल आहे. हार्मफुल असल्यामुळे ते काय केलं जातं बऱ्यापैकी म्हणजे पेंट म्हणतो, सरकी पेंट आपण म्हणतो ना. सरकी पेंट कशाची असते, सरकी पेंट याच्यापासूनच बनवतात ना, कॉटन सीड पासून. मग त्यातून काय केलेलं असतं, बऱ्यापैकी गॉसिपॉलचं प्रमाण कमी केलेलं असतं. ओके, इंडस्ट्रियल प्रोसेस थ्रू ते गॉसिपॉलचं प्रमाण कमी केलेलं असते. त्यानंतर ते खाद्य म्हणून, सरकी पेंट म्हणून आपण वापर करतो त्याचा. त्यानंतर बघा लो गॉसिपॉल कंटेनिंग एडिबल कॉटन ऑइल विथ मिनिमम सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. ओके, मिनिमम सॅच्युरेटेड त्यासाठी फॅटी ऍसिड्स असले पाहिजे. त्यानंतर मोर कॉटन ऑइल. ओके, ऑइल कंटेंट कसा पाहिजे, जास्त प्रमाणात पाहिजे. देन क्वालिटी लिंट फायबर्स. ओके, लिंट फायबर्स आपल्याला म्हणजे लांब धागा कसा पाहिजे, क्वालिटी पाहिजे. त्यामध्ये काय काय पाहिजेत बघा. मोर मीन फायबर लेंथ. ओके, जी फायबर लेंथ आहे ती कशी पाहिजे, जास्त प्रमाणात पाहिजे. त्यानंतर बघा दुसरं की फाइननेस ऑफ कॉटन फायबर मेजर्ड इन मायक्रोनेअर्स. ओके, फाइननेस हो का, कॉटनचा जो फाइननेस आहे तो कशात मोजला जातो, तर मायक्रोनियर्स मध्ये होतो. त्याचं एकक काय आहे, तर मायक्रोनियर्स मध्ये. ओके, जसं लेंथ आपण मीटर मध्ये वापरतो, एखादं वजन असेल तर किलोग्राम ग्रॅम मध्ये येतो, तसं कॉटनची फाइननेस आहे. ओके, फायबर आहे ते कशाने मोजले जाते, मायक्रोनियर्सनं. देन फायबर स्ट्रेंथ ग्रॅम पर टेक्स. ओके, फायबर स्ट्रेंथ जास्त पाहिजे. त्यानंतर स्पिनिंग पोटेन्शियल म्हणजे हायर स्पिनिंग काउंट पाहिजे त्याचा. ओके, हायर स्पिनिंग पोटेन्शियल. त्यानंतर यातले अचिव्हमेंट्स काय आहेत बघा, म्हणजे अचिव्हमेंट्स कोणकोणते आहेत किंवा व्हरायटी आपण डिफरंट कन्व्हेन्शनल ब्रीडिंग मेथड्स असतील किंवा हायब्रिडायझेशन असेल टेक्निक्स थ्रू कोणकोणत्या व्हरायटीज डेव्हलप केले आहेत, तर ते इथे दिलेत बघा आपल्याला अचिव्हमेंट्स. प्युअर लाईन सिलेक्शन कोणकोणते आहेत बघा. देशी कॉटन कोणता आहे, गावरानी 22, AK5, फुले, धन्वंतरी. ओके, ह्या कशा आहेत, देशी कॉटन व्हरायटी आहेत बाय डेव्हलप बाय प्युअर लाईन सिलेक्शन. ओके, आपण प्युअर लाईन सिलेक्शन बघितलंय. ओके, व्हॉट इज प्युअर लाईन, व्हॉट इज प्युअर लाईन आपण लेक्चरला बघितलंच ना मागल्या. प्युअर लाईन सिलेक्शन आपण मेथड बघितली काय आहे, कशा पद्धतीने त्यामध्ये सिलेक्शन केलं जातं, कशा पद्धतीने इल्ड ट्रायल्स घेतले जातात. ओके, माहित आहे कोणाला. प्रोजेनी ऑफ सिंगल होमोझायगस. ओके ओके, गुड, व्हेरी गुड. दिस प्रोजन ऑफ सिंगल सेल्फ फर्टिलायझर होमोझायगस प्लांट. अशामध्ये काय करतो आपण, क्रॉस पॉलिनेशन होऊन देत नाही, फक्त सेल्फिंग करत असतो. ओके, 6 to 7 जनरेशन पर्यंत सेल्फिंग करतो, त्यानंतर आपल्याला डिझायर पॅरेंट भेटतं. त्याच्या मग आपण वेगवेगळे कॅरेक्टर्स बघितले. ओके, होमोझायगस असतात, ओके, युनिफॉर्म असतात. त्यानंतर बघा अमेरिकन कॉटन कोणकोणते आहेत यातले प्युअर लाईन सिलेक्शन डेव्हलप झालेले, तर बोरी 1007, SRT फर्स्ट, बिकानेर नर्मा. ओके, हे काय आहेत, अमेरिकन कॉटन आहेत. त्यानंतर बघा पेडिग्री सिलेक्शन आफ्टर हायब्रिडायझेशन. ओके, हायब्रिडायझेशन केल्यानंतर पेडिग्री सिलेक्शन जे आपण प्रोसेस फॉलो करतो. ओके, त्यानं कोणकोणत्या व्हरायटीज डेव्हलप केल्या आहेत बघा. देशी कॉटनच्या व्हरायटीज बघा, Y1, नामदेव, सौता, AKA 8401, फुले 0794, म्हणजे त्याला JLA 0794 म्हटलं जातं. देन फुले अनमोल, फुले 505,
JLA 0603. देन अमेरिकन कॉटन मध्ये बघा लक्ष्मी SRT फर्स्ट, LRA 5166, देन JLH देन 168, रजत फुले 688, देन फुले यमुना ओके RHC 0717 ओके. ह्या अमेरिकन कॉटन व्हरायटी आहेत आणि आधी सांगितलं त्या देशी कॉटन व्हरायटी आहेत. ह्या कशानं पेडिग्री सिलेक्शन ओके. म्हणजे पेडिग्री सिलेक्शन मध्ये काय करतो आपण रेकॉर्ड ऑफ अँसेस्टर ओके. आपण रेकॉर्ड ठेवतो जसं जसे प्रोजेनी आपण ग्रो करत जातो तसं तसं मागल्या ज्या प्रोजेनीज आहेत ओके, मागल्या ज्या पॅरेंट होते त्याचं डिटेल रेकॉर्ड आपण त्यामध्ये मेंटेन करतो ओके. हे तुम्हाला येईल पुढं कन्व्हेन्शनल ब्रीडिंग मेथड मध्ये परत येईल ओके. पेडिग्री सिलेक्शन. त्यानंतर इजिप्शियन कॉटन ओके. इजिप्शियन कॉटनच्या कोणत्या व्हरायटी बघा सुवीन ओके, फुले रुक्माई ओके, RHCB 011, फुले रुक्मिणी ओके. इजिप्शियन कॉटन व्हरायटी डेव्हलप केल्या विद्यापीठानं आपल्या. त्यानंतर बघा कमर्शियल हायब्रिड्स कोणकोणते आहेत. त्यानंतर बाय हँड इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन डेव्हलप केलेले कोणते आहेत बघा हायब्रिड्स. H4 आहे बघा H4, त्यानंतर H6, त्यानंतर H10, त्यानंतर NHH44, देन PKB HY2, संपदा फुले 492 म्हणजे त्याला काय म्हणतो आपण RHH 0492, देन फुले तरंग, फुले अस्मिता, फुले श्वेतांबरी ओके आणि फुले सुमन ओके. ह्या व्हरायटीज आहेत बाय हँड इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन डेव्हलप केलेले आहेत आपल्या विद्यापीठानं बऱ्यापैकी. त्यानंतर बघा वरलक्ष्मी ओके. वरलक्ष्मी, सावित्री, फुले 388, देन फुले धारा, फुले प्रभा, फुले चेतना, फुले माई. त्यानंतर DH7 ओके. म्हणजे HH म्हणजे काय गॉसिपियम हर्बेशियम आणि गॉसिपियम हर्बेशियम ह्या दोन इंटरस्पेसिफिक व्हरायटी ओके डेव्हलप केल्यात. आणि इंट्रास्पेसिफिक कोणते गॉसिपियम हिरसोटम आणि गॉसिपियम बार्बेडेन्स म्हणजे H/B ओके असं दिलंय ते. हर्बेशियम आणि आर्बोरियम ह्या दोन्हींचं काय केलंय बघा DH7 यांचा क्रॉस करून कोणकोणत्या व्हरायटी आहेत DH7, DH9, PHA 146 ओके. समजलं हे हिरसोटम इंटू हिरसोटम ओके, हिरसोटम इंटू बार्बेडेन्स असं वापरून ते व्हरायटी डेव्हलप केलेले आहेत. इंटरस्पेसिफिक आणि इंट्रास्पेसिफिक ओके हायब्रिड तयार केलेले. त्यानंतर बघा CMS बेस्ड हायब्रिड ओके, सायटोप्लाझमिक मेल स्टेरिलिटी ओके. आपल्याला माहिती आहे आपण शिकलोय बहुतेक सायटोप्लाझमिक मेल स्टेरिलिटी ओके. बेस्ड हायब्रिड्स कोणकोणते आहेत तर हिरसोटम इंटू हिरसोटम आहेत. त्यामध्ये PKV HY3 4 आणि 5 अशा व्हरायटी आहेत ओके. त्यानंतर म्युटेशन वापरून कोणकोणते आहेत तर MCU 5, 7, 10 आणि इंदोर 2 ओके. म्युटेशन ओके. म्युटेशन म्हणजे काय कोण सांगतं म्युटेशन म्हणजे काय सडन हेरिटेबल चेंज ओके. सडन हेरिटेबल चेंज इन द कॅरेक्टर ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज म्युटेशन ओके. त्याला आपण म्युटेशन म्हणतो. हा सडन असतोय हेरिटेबल असतो ओके. तर हे झाले आपलं प्रॅक्टिकल नंबर 6. त्यानंतर पुढे आपण 7वा आहे तो आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला घेऊ ओके. पुढच्या वेळेस घेऊ आपण पुढच्या शुक्रवारी. कशाचे इमॅस्क्युलेशन अँड हायब्रिडायझेशन टेक्निक्स इन काउपी अँड टोबॅको. सिंपल आहे बघा ओके. तर हे या प्रॅक्टिकल मध्ये कोणाला काय शंका काय प्रॉब्लेम आहेत का समजले का सगळ्यांना समजतंय ना शिकवलेलं मी. बोला की काहीतरी मला तरी कळू द्या. समजतंय. हा असं शिकवलं तर चालेल ना. हो सर. ओके. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर विचार जावा किंवा MCRचा स्टडी वगैरे काय असेल तर कसं करायचं काय वगैरे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईन. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर वगैरे ओके. तुम्ही विचारत जावा बिंदास काय प्रॉब्लेम असेल स्टडी काय करायचं मटेरियल कोणतं वापरायचं कसा स्टडी करायचा ओके.
MCR ला वगैरे हे मी सुद्धा राहुरीतूनच केल्या. आता मी 2021 ला पास आउट आहे. जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग मधून माझी कंप्लीट आहे डिग्री.